तू तिथे मी ह्या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडतायत आणि आता पुन्हा एकदा मालिकेत प्रियाच्या लग्नाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। पाहूया त्याचाच हा ऑन लोकेशन रिपोर्ट। सत्यजित मिळावा म्हणून प्रिया जीव तोडून प्रयत्न करते, तर दुसरीकडे सत्यजित मात्र प्रियाचं लग्न सुहासशी व्हावं म्हणून प्रयत्न करतोय। सत्यजित हा चांगला बिझनेसमॅन आहे आणि त्याच्या आयडिया तो लोकांना विकायचा प्रयत्न करत असतो नेहमीच। त्याची मनापासून अशी इच्छा आहे की आता सुहास आणि प्रियाचं लग्न व्हावं, प्रियाने तिच्या आयुष्यात मार्गाला लागावं म्हणून तो सुहासला हे समजावतोय। आणि ॲज फार ॲज मंजिरी इज कन्सर्न्ड, कसं आहे, त्याला असं वाटतंय की तिने आत्तापर्यंत माझ्याशी प्रतारणा केली, त्याचं प्रेम आहे तिच्यावर अजूनही, पण जोपर्यंत तो कन्व्हिन्स्ड होत नाही की ती निर्दोष आहे तोपर्यंत ते तसंच चालू राहणार। इकडे सुहास सुद्धा सत्यजितच्या म्हणण्यानुसार प्रियाशी लवकरात लवकर लग्न करण्याचा विचार करतोय। मी आता प्रियाला समजून घ्यायला पाहिजे आणि युजली जे आपल्या रिलेशनशिपमध्ये आपण एकमेकांना समजून घेतो तशा पद्धतीने मलाही असं वाटतंय आता की जरा माझं चुकलंच, मी उगाचच तिच्यावर संशय घेतला आमच्या विहंग भाऊजींच्या सांगण्यावरनं। पण नाही, आता मी ओके, आता मी नक्कीच परत प्रियाबरोबर गप्पा मारीन, बोलीन आणि प्रियाबरोबर बोलीन आणि मी असं आता आमचं लग्न लवकरात लवकर कसं करता येईल याच्याकडे जरा जास्त पावलं उचलू आम्ही। विहंग मात्र सुहासने प्रियाशी लग्न करू नये यासाठी प्रयत्न करतोय। एवढंच नाही तर सत्यजित आणि सुहासला सुद्धा आपलं म्हणणं पटवून देण्याचा विहंग प्रयत्न करतोय। प्रियाला जेव्हा दादा घेऊन जातो आणि प्रिया किडनॅप होते आणि त्याच्यानंतर सुद्धा दादाला अटक झाल्यानंतर परत पोलीस स्टेशनला जाते, त्यामुळे मला प्रियाबद्दल पहिल्यापासून माझ्या मनात रागच आहे, कारण तिचं खरं रूप मला खूपदा कळलेलं आहे आणि मी तो बरोबरीने प्रयत्न करतो सत्यजित किंवा सचिनला सांगायचा की तुम्हाला वाटते तशी प्रिया नाही आहे, ती दाखवते वेगळे आणि खरी स्वभाव तिचा वेगळा आहे। त्यामुळे एवढं सगळं माहिती असूनही सचिन तिच्याशी, म्हणजे सुहास तिच्याशी लग्न करायला तयार झाला आहे, त्यामुळे मी तयार नाहीच आहे, पण माझ्या विरुद्धच चाललं आहे तिथं। एकूणच काय तर आता प्रियाच्या लग्नावरून मुधोळकरांच्या घरात पुन्हा एकदा ड्रामा घडणार असंच यावरून दिसून येतंय। दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।